श्रोत्याहो नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमात शिवचरित्राचे आणि शंभूचरित्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर अरुण घोडके यांची मुलाखत आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. सर, असे अनेक प्रसंग असतील जे तुमच्या आयुष्यामध्ये कायमचे तुमच्या स्मरणात राहिलेत. असा एखादा प्रसंग आम्हाला सांगा जो कायमचा तुमच्या आठवणीत राहिलाय. बाबासाहेबांची मी जाहीर व्याख्यानातून पैज लावलेल्या अनेक वेळा पैज जिंकलेला माणूस आहे. 32 श्रेयाला एक कार्यक्रम ठेवला होता आणि बाबासाहेबांचं व्याख्यान ठेवलं होतं. आणि त्या व्याख्यानामध्ये बाबासाहेबांची वैशिष्ट्य असं की ज्या प्रदेशात गेले, ज्या प्रांतात गेले, ज्या परिसरात गेले तिथला इतिहास ते समजा जर ते सांगलीला आले तर सांगलीचा इतिहास ते सुरुवातीला सांगणार आणि पुन्हा आपल्या विषयाकडे वळणार. हे त्यांचा प्रचंड अभ्यास. बाबासाहेब म्हणजे अथांग सागर, मी अनुभवलेलं आहे. बाबासाहेबांनी 9 वर्षे भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये लाखो कागदपत्र अभ्यासलेले आहेत. हे बऱ्याच जणांना माहीत नाही. अक्षरशः तिथे ते 9 वर्ष सातत्यानं त्या मंडळात जाऊन अभ्यास करत होते बाबासाहेब. फार मोठा अभ्यास बाबासाहेबांचा. मग तिथे ते व्यासपीठला उभारले. मी ते ऐकायला गेलो होतो. आम्ही आणि दादासाहेब मंत्री ते गेले, आता स्वर्गीय दादासाहेब मंत्री इस्लामपूरचे फार मोठे सरकार घराण्याचे, आणि त्यांच्या गाडीतून मी गेलो होतो. आणि मग दादासाहेब मंत्री हे सगळे मोठे पुढे बसले होते. आम्ही आपलं पाठीमागं 5-6 लोकांच्या पाठीमागं दूरवरती बसलो होतो. आणि बाबासाहेबांनी सुरू केलं, हा सबंध प्रदेश हा शिवकालीन आहे. माझ्या पाठीमागच्या बाजूला एक नदी वाहते आहे. ती नदी ठाऊक आहे तुम्हाला? लोक एकदम सगळे म्हणले वारणा नदी, कारण त्या परिसरातलेच लोक ते, त्यांना ते माहीत आहे. इथे एक छोटंसं गाव आहे चिकुर्डे, ठाऊक आहे तुम्हाला? हो माहीत आहे. लोक मोठ्यानं उत्साहानं. तर तिथे एक फार मोठी लढाई शिवाजी महाराजांच्या कालखंडात झाली, ठाऊक आहे तुम्हाला? लोक स्तब्ध, निरव शांतता. मग बाबासाहेब म्हटले तिथं त्या नदीच्या पात्रामध्ये शिवाजी महाराजांचा एक फार मोठा योद्धा मारला गेला. त्याचं नाव कोण सांगेल? जो सांगेल त्याला मी 1000 रुपये रोख बक्षीस देईन. आम्ही ठरवलंय बाबासाहेबांचे पैसे आता पळवायचे. मी आपला हात वरती केला. मग बाबासाहेबांचं वैशिष्ट्य असं, ते बोलत असताना चुळबुळ बिलकुल त्यांना चालत नव्हतं. मग मी हात वरती केल्यानंतर आजूबाजूची जी मुलं होती ते चुळबुळ करू लागली. गोंधळ झाला तिथे, कारण मी सांगणारं उत्तर म्हणल्यानंतर. बाबासाहेब चष्मावरती केला आणि दुरून ते माईकवरून म्हणाले, तिथं चुळबुळ होते. लोक जर थांबले नाहीत, असे जर करायला लागले तर मी निघून पुण्याला जाईन, मला हे असलं आवडत नाही शिवचरित्र. तर श्रीनिवास पाटील म्हणाले त्यावेळेला, बाबासाहेब तिथे एक तरुणानं हात वर केलाय आणि तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. अरे वा, द्या ना मग म्हटले. मग आता बरंच अंतर होतं, बाबासाहेबांना तर आवाज गेला पाहिजे. मग मी मोठ्या आवाजात म्हणालो, त्याचं उत्तर दिलं, बाबासाहेब या चिकुर्डेच्या नदीच्या पात्रामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात एक फार मोठी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांचा फार मोठा योद्धा मारला गेला. त्याचं नाव सिद्दी हिलालचा मुलगा सिद्दी वावा खान मारला गेला. असं म्हटलं तर बाबासाहेबांनी असे हात वरती केले, वा 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 वा, तुम्ही जिंकलात, तुम्ही जिंकलात, तुम्ही जिंकलात, आम्ही हारलो, आम्ही हारलो, आम्ही हारलो. आणि प्रचंड लोक, 5000 लोक, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. मग मी शांतपणे उभारलो होतो. मला बाबासाहेब म्हटले, तिथं का उभारलात, या ना पुढं. मग पुढं आलो चालत आणि 15 पावलावरती थांबा म्हटले. बाबासाहेबांनी चष्मावर केला, म्हटले हे आमचे अरुणराव दिसतात. तर मी आपला हात जोडला, म्हटलं हो मी अरुणराव. मग तिथं काय, इथं या माझ्याजवळ. आणि माझ्या पायाजवळ बसून घेतलं. बाबासाहेबांनी पुन्हा व्याख्यान पूर्ण केलं आणि आम्ही मानसिंगराव नाईक साहेबांच्या घरी आम्ही जेवायला होतो. तिथं मला बाबासाहेबांनी हळूच, अरुणराव कशानं आलात? तर दासाहेब मंत्र्यांच्या सरकारांच्या गाडीतून आलो आहे, जाताना माझ्या गाडीत बसायचं, पेट नाक्यावरती मी तुम्हाला सोडणार, मी पुण्याला जाणार. ठीक आहे बाबासाहेब म्हटलं. मग गाडीत घेतल्यानंतर पहिला प्रश्न, अरुणराव हे तुम्ही कसं काय माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं मला सांगा. माझ्या मनातही हाच प्रश्न आला होता. अस्वस्थ बाबासाहेब झाले होते. हे तुम्ही कसं काय सांगितलं? मी अनेक ठिकाणी पैज लावली याच प्रश्नावरती, नाही महाराष्ट्रात कोणी उत्तर देऊ शकलं, तुम्ही कसं दिलं? अरुणराव बोला बोला बोला. मग मी बाबासाहेब तुमच्याच मुखातून मी ऐकलं होतं. आणि मग तो प्रसंग सांगितला मी. 1996ला माझं लग्न झालं होतं. अच्छा. आणि योगायोगानं त्याच वेळेला श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची व्याख्यानं कराडला रेठरे बुद्रुक सहकारी साखर कारखान्यावरती ठेवली होती. आणि ती वेळ संध्याकाळी 6ची होती. 7ला सुरू व्हायचं, 9ला संपायचं व्याख्यान. मग 6ला निघणं गरजेचं होतं. आणि माझं नुकतंच लग्न झालं होतं. हातात हळकुंड होतं, आमच्या धर्मपत्नीच्या हातात पण हळकुंड होतं. आणि मला विलक्षण गोडी होती, बाबासाहेबांचं व्याख्यान ऐकायला गेलं पाहिजे, आपण कोणत्याही परिस्थितीत गेलं पाहिजे, निश्चित गेलं पाहिजे. मग मी माझे मेहुणे, माझे तिन्ही म्हणे वेल क्वालिफाईड आहेत. एक प्राचार्य म्हणून निवृत्त झाले, एक मुख्याध्यापक, एक शेतकी अधिकारी. त्यांना सांगितलं मी की मी जाणार आहे. म्हटल्यानंतर
ते म्हणले तू कसं जाणार? तर म्हटलं मोठ्या मेहुण्यानं म्हटलं, राजाराम वाटरकर मुख्याध्यापक नेरल्याचे, म्हटलं तुमची मला भाऊजी गाडी मिळाली तर बरं होईल MIT. मग ठीक आहे मी म्हटलं. मग आमचे दादा फार कडक, वडील आमचे. मग ते वडिलांना कोण सांगायचं, कारण ते हळकुंड वगैरे ते जाणं, गावची वेश ओलडायची नाही, हा कुठं निघाला काय, त्यांना पटणार नाही ते. मग म्हटले आम्ही सांभाळतो तिघेजण, तू जा. मी निघणार इतक्यात आमच्या सौभाग्यवतीनं आतून पाहिलं आणि मला खुणवलं, कुठं, बोलणं कमीच. तर म्हटलं निघालो व्याख्यानाला. तर मग ते म्हटले मी येऊ का? आता माझंच कसं मी निघालो हे माझं मलाच माहीत, आणि तुम्हाला घेऊन कुठं जाऊ? तर मग मी मेहुण्यांना सांगितलं. मेहुणे म्हटले जावं तुम्ही पण हळूच, आमचं आम्ही बघतो, काय दादांना सांगायचं, वडिलांना तुमच्या, सासरे बुवांना आमच्या काय सांगायचं तो बघतो. आणि आम्ही गाडीवर बसून गेलो. तिथे 7 ते 9 व्याख्यान ऐकलं. आणि त्या व्याख्यानात बाबासाहेबांनी हा प्रसंग सांगितला होता. आणि बरोबर 4 वर्षानंतर, म्हणजे 96 नंतर हा 2001ला 32 शिराळचा प्रसंग जो आता सांगितला मानशीराव नाईक साहेबांच्याकडे, तो त्यावेळचा प्रसंग आहे. एवढी छोटीशी गोष्ट तुमच्या लक्षात राहिली, तेवढं मात्र आहे. बाबासाहेबांचा शब्दानी शब्द लक्षात काळजात कोरून ठेवायचा, एवढं पहिल्यापासून ठरवलं. कारण ही एक विद्यापीठ आहेत माझ्या दृष्टीनं. बरोबर. ही फार मोठी, म्हणजे तुम्ही 10 पुस्तकं कमी वाचा, पण माणसं वाचायला शिका. माणसांच्या म्हणजे ज्या विषयाची तुम्हाला गोडी आहे, म्हणजे एखाद्याला, मला इतिहासाची आवड आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची आवड आहे, मग मी माझ्या आयुष्यातले माझा मौलिक वेळ अशा लोकांच्या सान्निध्यात घालायचं की त्या लोकात ते मास्टर असावेत. आणि त्या लोकांच्या सान्निध्यात जर राहिलो आपण तरी बरंच काही उमजतं, समजतं. हे माझे अनुभव आहेत. खरं आहे. हो, अगदी नजरेतून ते बोलतात. बरोबर. बाबासाहेब तर मला कित्येक वेळा नजरेतून बोललेले, मला ते लक्षात आले की नाही बाबा. मग तसेच मुगुगुळवणी गुरुजी फार मोठे इतिहास संशोधक होते आपल्या पन्हाळगडावरती. 2000 साली ते गेले. त्याच्या आधी मी त्यांच्याकडे जात होतो. आणि थोरातांची कमळा, अन्नज दत्तची गोदावरी, ही संभाजी महाराजांच्या कालखंडातली जे काय आहे ते मी तिथं समजावून घेतलं त्यांच्याकडून. ही अशी मोठी माणसं, त्यांचा सहवास लावणं, हाच आपल्या जीवनाला खरं परिस्पर्श आपण म्हणतो ना, ते परिश कुठं शोधायला जायचं नसतं बरं, असं माझं धारणा. आपण माणसं शोधा, तुमची आवड कुठं आहे ती त्या गतीत तुम्ही जर गेला, सातत्य ठेवलं, तर मग 35 वर्ष कशी गेली. आजही मला असं वाटतं की मी परवा बोलतोय, ही 5 व्याख्यानं माझी झाली, ती घरातील शिल्ड पाहिल्यानंतर कळतं की हे आपण इथं जाऊन आलो. इतकं ते आनंददायी ठरतं. इतिहासाचं संशोधन करता करता बरीच महान माणसं सापडली तुम्हाला, असं म्हणायला हरकत नाही. महान माणसं सापडली. संदर्भ सांगितला आत्ताचा पन्हाळ्याचा, तो कुणाला जास्ती लोकांना ज्ञात असावा असं मला वाटत नाही ना. हे जे इतिहास संशोधक होते, आता इतिहास संशोधक म्हटल्यावरती पवार सरांचं नाव येतं. मुगुगुळवणी गुरुजी हे फार मोठे इतिहास संशोधक. ते गुरुजी होते, साधे शिक्षक होते, पन्हाळ्यावरतीच होते. 2000 साली त्यांनी ध्येय ठेवला. पण त्यांनी जी संशोधन केली, उदाहरणार्थ वीर शिवा काशीदांची जी समाधी स्थळ आहे, पहिल्यांदा कुणी शोधून काढलं असेल ते मुगुगुळवणी गुरुजींनी. आपटी गावामध्ये थोरातांची कमळा, ते मौलिक संशोधन कुणी केलं पहिल्यांदा, मुगुगुळवणी गुरुजींनी. पेठ वडगावचं सरसेनापती धनाजीराव जाधवांचं समाधी स्थळ पहिल्यांदा कुणी शोधून काढलं, मुगुगुळवणी गुरुजींनी. अशी 1-2 नाहीत, 9हून अधिक संशोधन स्वतः एक गुरुजी, एक शिक्षकांनी परिपूर्ण केलं. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की मी त्यांच्याकडे जाऊन बसायचो 98-99 साली गुढी इतिहासाला लागल्यानंतर. तर त्यांना दम्याचा त्रास होता. मग ते पाटीन पेन्सिल माझ्या पुढे ठेवायचे, मला म्हणायचे तुझं जे प्रश्न आहे ते याच्यावर लिह. मग जेव्हा प्रश्न त्याच्यावर उत्तर ते लिहायचे. मग मी मात्र 3-3, 4-4 तास मुगुगुळवणी, आणि त्याचे फोटो आजही माझे, त्यांच्याकडून मी धडे घेतलेले, त्यावेळेचे गुरुजींचे पण फोटो आहेत. आणि मोठे इतिहास, म्हणजे पुण्यातले आमचे सगळे इतिहास संशोधक मोठमोठे त्यावेळेचे मुगुगुळवणी गुरुजींच्याकडे यायचे. आणि गुरुजींना म्हणाले, गुरुजी अलीकडे काही कागदपत्र सापडलं का? आणि गुरुजी नेमकं सांगायचे कुठं सापडलं काय. एवढा मोठा अभ्यास, पण दुर्दैवानं त्या मुगुगुळवणी गुरुजींचं आज कोण नाव घेत नाही. ज्यांनी 9 संशोधन केली, जी प्रचंड मोठे आहेत की तिची तुलनात तोडच नाही, इतके मोठे गुरुजींना. तुमच्यासारख्या अभ्यासकांकडून मात्र त्यांचा संदर्भ जनमानसांपर्यंत पोहोचतो, ही पण गोष्ट फार मोठी आहे सर. हो ना, पोहोचवलाच पाहिजे. बरोबर आहे, फार मोठं काम. कारण यांनी केलेलं हे काम काळाच्या पडद्यावर निघून जाते आणि माहिती पण होत नाही लोकांना की यांनी एवढं मोठं काम करून ठेवलंय. पण तुमचा सहवास किंवा तुम्ही त्यांना शोधत गेलात आणि तुम्हाला त्यांचा लाभलेला सहवास आणि परिचय, आणि तुम्ही आम्हाला दिलेला परिचय, यामुळं लोकांपर्यंत त्यांचा परिचय होतो. आणि हेच खरं तर गमक आहे एखाद्या अभ्यासकाचं, असं म्हणायला हरकत नाही की तो अभ्यासक आपलं संशोधन करायला जातो आणि अनेक गोष्टी उजागर होतात. अगदी अगदी
त्याचाच हे उदाहरण म्हणावं असं. हो ना. तर सर, हा सगळा इतिहासाचा अभ्यास करत असताना किंवा असं पछाडल्यासारखं इतिहासाचं संशोधन करत असताना, शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची अशी भक्ती करत असताना, हे सगळं करत असताना घरच्यांचा पाठिंबा कसा होता? अगदी खरं सांगू का दीदी, तुम्हाला पटणार नाही, पण तुम्ही आता आमच्या घरी येऊन विचारू शकता. माझी धर्मपत्नी क्रांतीवीर नागनाथांना नायकोडी यांच्या संस्थेमध्ये वाळव्याला टीचर आहे. बरं. आणि मला तिनं म्हणजे लग्न झाल्यापासून 96पासून आज अखेर बाजार कधी दाखवला नाही. कधी बाजारात तुम्ही जा आणि हे घेऊन या, स्वतः जाणार, स्वतः करून येणार, आईबाबांना सांभाळणार, बाबा असेपर्यंत मुलांना संगोपन करणार. आणि माझे आईवडील पण आणि एक संस्कार घरात असल्यामुळे मला पूर्ण मोकळीक दिली. आणि खरं सांगू ना, लोक म्हणतात अरुणराव तुम्ही हे कधी केलं. खरं सांगू का, मी कॉलेज केल्यानंतर सकाळी मग 7ला कॉलेजला जावं लागतं कासेगावला, आणि मी 1ला परत आलो की पुन्हा 2 नंतर मी रात्री 12-1पर्यंत मोकळाच असतो. मला दुसरं घरातलं काही काम लावलं नाही. म्हणजे आईबाबांनी माझी शेती पण होती, पण कधी जा म्हटले नाहीत. आणि त्यामुळं हे इतिहासाची गोडी, मग या गडकिल्ल्यावर जा, त्या गडकिल्ल्यावर जा, या संशोधकांना भेट, तिथं काही दुर्मिळ सापडले तिकडे जा, असं करत करत मी गेलो. मग वाढता वाढे असं करत करत थेंबे थेंबे तळस असं करत बऱ्यापैकी आपल्याला इतिहासाचं ज्ञान झालं. हे मला 34-35 वर्षानंतर जाणवलं की आज मी कुठेही बसलो, किती मोठे इतिहास संशोधक बसले तर ते विचार करतात की अरुणराव हे कुठून तुम्ही काढलं. तर असे असंख्य किस्से आहेत. म्हणजे या व्यासंगाच्या व्यापकतेमागं धर्मपत्नीचा आणि घरातील सगळ्या लोकांचा फार मोठा पाठिंबा आणि हात आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी तुम्हाला आकाश मोकळं करून दिलं की जा, तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करा, त्यामध्ये संशोधन करा, आम्ही मागे आहोत. जसे माझे मेहुणे, माझ्या बहिणी, धर्मपत्नी, माझी मुलं आणि आई बाबा गेले, पण ह्या सगळ्यांचा मला या प्रवासात खूप मोठा पाठबळ मिळालं. नक्कीच. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आपल्याला असणारं मानसिक समाधान आणि आपल्याला मिळणारा अवकाश, या गोष्टी आपल्या व्यासंगासाठी फार गरजेच्या असतात आणि या दोन्ही तुम्हाला लाभलेल्या आहेत. सर, या सगळ्याचा अभ्यास करत असताना तुम्ही लेखन सुद्धा केलेलं आहे 2 पुस्तकांचं, तर त्याविषयी थोडक्यात आम्हाला सांगा. मी माझ्या मित्रांच्या बरोबर हम्पीला गेलो होतो. हम्पी बदामी होसपेट. बरोबर. तर तिथे एक विजयनगरचं फार मोठं साम्राज्य होतं, कृष्णदेवरायांचं. आणि आम्ही आपलं सहज मित्रांच्याबरोबर गेलो होतो, कॉलेजची आमची मुलं मित्र. आणि तिथे गेल्यानंतर ते पाहिलं आणि का कुणास ठाऊक माझा पायच निघेना. हम्पीतून परतच वाट आहे ना. मग ते आमच्या मित्रांना सांगितलं की तुम्ही निघा, मी इथंच थांबणार आहे. अरे असं अरुण करू नकोस. नाही म्हटलं, मी 2 दिवस तरी इथं मुक्काम करणार आहे, तुम्ही घरी सांगा. आणि 2 दिवस म्हणता मी 13 दिवस एकटाच हम्पीला मुक्काम केला. आणि सगळं विजयनगरचं साम्राज्य तिथं मी एका लॉजला थांबलो. सगळं ते दिवसभर पाहायचं, रात्री टिपणं काढायची, अभ्यास करायचा, असं करत करत. आणि तिकडून ज्यावेळेस 13 दिवसानंतर मी आलो, मग इकडे मेडिकलला लीव टाकली होती. आणि संस्थाही माझ्या पाठीशी आहे. काशीव एज्युकेशन सोसायटीनं मला खूप भरभरून माझ्यावर प्रेम केले आणि खूप मला मोकळीक दिली. आणि तिकडून आल्यानंतर जे बाळ मोठं झालं आणि मी ते ठरवलं याचं पुस्तक करावं. आणि मी ते पुस्तक लिहिलं, ते विजयनगरचे हिंदू साम्राज्य. इसवी सन 1336 ते 1565, 229 वर्षाचा कालखंड. हिंदूंचं एवढं मोठं साम्राज्य होतं की 5 पातशाही एकत्र येऊन 1565ला तालिकोटच्या लढाईमध्ये ते नेस्तनाबूत केलं, ह्या सगळ्या 5 पातशाहीने. त्याचा उपेक्षित दुर्मिळ माहीत नसलेला मी ते पुस्तक लिहिलं. 90 पानांचं छोटंच पुस्तक झालं. आणि पुस्तक लिहिलं, प्रकाशित कुठं करायचं. आणि योगायोगाने त्याच वेळेला कन्हेरी मठावरती हॉस्पिटल बांधायचं चाललं होतं. त्यावेळी ते 40 कोटीचं हॉस्पिटल होतं. मग स्वामीजी म्हणाले, आपल्या थोरल्या स्वामीजींची जन्मशताब्दी आहे, 100 पुस्तक आपण काढायची आहेत मठाच्या वतीनं आणि ते आपण वितरित करायचे आहेत. पहिलं पुस्तक माझं, ते म्हणाले ज्ञानसाधना, त्यांनी दिले. इंद्रजी देशमुख साहेब म्हणाले दुसरं माझं, निर्मळगाव, त्यांनी दिलं. आणि इंद्रजी देशमुख साहेब मला म्हणाले, अरुणराव तुमचं जे विजयनगर साम्राज्य आहे ना, जे काय घरात लिहून ठेवले ते स्वामीजींनी द्या. मी त्यांना दिलं आणि त्या विजयनगर साम्राज्याच्या 18 आवृत्ती संपलेत. मी ते सगळा पैसा मी माझ्या कन्हेरी मठला, तो जे हॉस्पिटल बांधलं त्या हॉस्पिटलला मी दान केला. अरे वा. तो पहिल्या पुस्तकाचा प्रवास. दुसरं पुस्तक जे रयतधार आहे, माझ्या वडिलांचा आणि रयत शिक्षण संस्थेचा फार जवळचा संबंध आला. वडील व्हेटरनरी डॉक्टर होते, पण त्यावेळेला वडील हे पहिले होते 1949 साली
त्यांना ॲनिमल हजबंड्रीचा कोर्स झाला होता त्यांचा पुण्याला, बर आणि ॲग्रिकल्चर डिप्लोमा झाला होता सातारला. बर पण त्यांना आवड नव्हती ना ॲनिमलमध्ये, ना शेतीमध्ये, ना जनावरांच्या त्या ह्याच्यात. हां त्यांनी आपलं नाईट हायस्कूलला कोल्हापूरला हां इंग्रजी 5वीला इंग्रजी शिकवत होते. बर आणि योगायोगाने त्याच वेळेला कर्मवीर भाऊराव पाटलांनी हां रयत शिक्षण संस्थेला, रयत शिक्षण संस्था म्हणजे आज आपण काय हायस्कूल, कॉलेज, मॉन्टेसरी स्कूल एवढंच म्हणतो, पण त्यांनी एक वेगळा प्रयोग राबवला होता. मान तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये दहिवडीजवळ पिंगळी तलाव, मोठा तलाव आहे, बर 100 एकराचा, राणी व्हिक्टोरियाच्या काळखंडात काढलेला. बर 45 एकर बाबळबन, 45 एकर शेती आणि 700 शेळ्या मेंढ्या, 100 खिलार गाई, 12 गडी, असा मोठा पसारा चालवायला घेतला होता लीजवरती. बर आणि तिथं मॅनेजर पाहिजे होता. हां आम्ही एकाच गावचे, माझं मूळ गाव आयतड बुद्रुक. हां आमचा सुरुवातीला वाडा, माझ्या दारातच ग्रामदैवत हनुमानाचं मंदिर आहे, आणि एक 8-10 वाडे गेले की कर्मवीर अण्णांचा वाडा. मग तिथं गाडी आली अण्णांची, आणि त्यांच्या चुलत भावानं विचारलं, आणि म्हणले आपल्याला असं आपण ते घेतले, तिथे एक मॅनेजर माणूस पाहिजे. तो कोण? कलगुंडा, त्यांच्या चुलत भावांचं नाव. कलगुंडा असा कोण माणूस आहे का? आहे की म्हटले आपला बाबू, त्याचे दोन्ही कोर्स झालेले आहेत. मग कुठं आहे? तर ते म्हणले नाईट हायस्कूलला कोल्हापूरला इंग्रजी 5वी शिकवतो. अण्णा तिकडे गेले, गाडीत घेतलं त्यांना, आणि थेट दहिवडीला मॅनेजरच्या पोस्टवरती बसवलं. वडील 1952 पासून 76 तिथं मॅनेजर म्हणून काम करत होते. आणि आजही तिथं वडिलांचे घोडके साहेब म्हणून मान तालुका, खटाव तालुका आजही मोठा मान देतो. योगायोगानं 9 मे 1959 कर्मवीर अण्णा वारले. अण्णा वारल्यानंतर अण्णांचं पहिलंच समाधीस्थळ महाराष्ट्रातलं माझ्या वडिलांनी तिथं बांधले. आजही तिथं दहिवडी कॉलेजचे 5000 स्टुडंट, 22 सप्टेंबरला अण्णांचा जन्मदिवस असतो, 9 मे अण्णांचा स्मृतिदिन, आणि त्या दिवशी पाया पडतात, दर्शन घेतात, मशाल तिथून जाते. एवढं मोठं काम माझ्या वडिलांनी तिथं केलं आहे. आणि ते जे रयतधारा आहे ना, ते 52 ते 58 माझे अण्णा आमच्या घरात मुक्कामाला असायचे महिन्यातून एकदा. बर ते जे प्रसंग ठाऊक नव्हते, मी म्हणणाऱ्या रयत शिक्षण संस्थेतल्या लोकांना ते 12-13 संशोधन मी त्यात मांडलेले आहेत अरे वा त्या पुस्तकात. ते रयत शिक्षण संस्थेनं पुन्हा मला बोलून घेतलं, त्याचा अभ्यास केला, त्याचं संशोधन केलं, हे खरंच मांडलं आहे का, ती माणसं हयात आहेत अजून, ज्या माणसांच्या तुम्ही लिहिलं ते वडिलांच्या सान्निध्यात आहे, 92-93, ज्यांनी अण्णांना जवळून पाहिलं. आणि त्यांनी मला भलं मोठं शिल्ड रयत शिक्षण संस्थेनं शिवाजी विद्यालयाला सातारला मला प्रदान केलं. आणि मी अण्णांच्यावरती 1.5 तास बोललो होतो. कर्मवीरांना माहीत नसलेले कर्मवीरांना जे आपल्या पुस्तकात आहे. वैशिष्ट्य असं 7 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले या पुस्तकाला. बर शांता शेळके पुरस्कार सुद्धा या पुस्तकाला मिळाला. सर, म्हणजे तुमच्या वडिलांपासूनच हा वारसा चालत आला असं म्हणायला हरकत नाही. ते वेटर्निटी डॉक्टर होते, ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये शिकलेले अगदी, होते, अगदी. आणि इथं तर प्राथमिक पाचवीला. शिक्षक म्हणून नोकरी केली, हो. आणि नंतर अण्णांमुळं तिथं मॅनेजर झाले. मॅनेजर झाले, हो. तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात, पेशानं प्राध्यापक आहात, आणि व्यासंग तुम्हाला इतिहासाचा आहे. तर हे वडिलांपासूनच चालत आलेला वारसा असं म्हणायला हरकत अगदी, नाही. अगदी. म्हणजे प्रत्येक नुसत्याच आपण अभ्यासलेल्या क्षेत्रामध्ये नाही, तर इतरही अनेक क्षेत्रांमध्ये अभ्यास आणि त्याचा व्यासंग हा वडिलांकडनं मिळालेला अगदी, वारसा. अगदी. तो वारसा आणि आलाच. असा भरपूर अभ्यास तुम्ही केलेला आहे, आणि खूपशा पुस्तकांना तुम्ही प्रस्तावना देखील लिहिलेली आहे सर. हो. तर आता विचार संपदा नावाचं एक पुस्तक आमच्या मित्रांनी लिहिलं, खटावकर सरांनी. हां मग तिथे ते स्वामीजी म्हणाले, अरुणराव या पुस्तकाला तुम्ही प्रस्तावना लिहायला पाहिजे. आता साहित्य आणि इतिहास यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हो कारण इतिहासाचे आम्ही जुन्या 350 वर्षापूर्वीचं काय जे आहे ते उघडत बसणार, शोधत बसणार, त्यात आमचं पारंपरिक, त्यात आमचं मन रमणार, आणि तिथंच आम्ही रमणार. हे संशोधनात्मक संशोधनात्मक तिथे. आणि साहित्यामध्ये नवनिर्मितीचा आनंद असतो. बरोबर. मग नवनिर्मितीमध्ये हे लोक विलक्षण प्रतिभावंत असतात. त्यांना असं काय सुचतं, म्हणजे उदाहरणार्थ काव्य करणारी मुलं किंवा कविता करणारे लोक, की जे कुठं नाही, आणि कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत असे सामान्य लोकांच्या डोक्यातही येणार नाही असं लिखाण ते करत असतात, आणि सामान्य माणसांच्याच भावना व्यक्त करत असतात. भावना व्यक्त करतात. आणि ज्यांनी भावना व्यक्त केल्या आणि ते हृदयाला चटकन ज्यांच्या भिडल्या, ते साहित्य अजरामर होतं. खरं. मग तसं ते काही साहित्याचे माझ्याकडे आल्यानंतर आपल्या ह्या प्रवासातलं इतर वाचन पण थोडंसं लागतंच. त्याबरोबर ते त्याही पुस्तकांना, अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिण्याचं भाग्य मला लाभलं. तर अण्णासाहेब डांगे पोवाड्यातील होळकरशाही या पुस्तकाला सुद्धा प्रस्तावना मला लिहिण्याचं त्यांनी काम सांगितलं. आता त्यांचाही मोठा अभ्यास आहे होळकरशाहींच्यावरती, पण आप्पांनी जबाबदारी टाकली, मी ती यशस्वीपणे पार पडली, आणि त्याची चर्चा झाली सगळीकडे. अरुण
तू फार सुंदर लिहिलीस, अनेकांचे फोन आले वगैरे वगैरे असं अहंकाराचा वाचन असलं की लिखाण सुंदर आपोआप होतच अगदी राहतं. अगदी हो ना. सर, शंभू प्रतिष्ठान याची स्थापना तुम्ही केलेली आहे, हो. तर त्याच्या मागं तुमची काय कल्पना होती? काय झालं की प्रतिष्ठानचं काम करत करत असं वाटलं कधी कधी हे सगळं काम करत असताना सामाजिक थोडंसं आपल्याला काहीतरी काम करायला हवं. म्हणून 2000 साली मी श्री शंभू राजांच्या, संभाजी राजांच्या नावानं शंभू प्रतिष्ठानची स्थापना केली. आणि मग पहिला उपक्रम काय घ्यायचा, तर आता बाबासाहेबांची ओळख झाली होती, बाबासाहेबांची माझी त्यांची श्रद्धा होती, त्यांचे पण आशीर्वाद माझ्यावरती होते. बाबासाहेब म्हटलं, बाबासाहेब मी इस्लामपूरला जनता राज्य प्रयोग घेतो. बाबासाहेब म्हटले, अरुणराव फार मोठा खर्च असतो, नाही पेलणार तुम्हाला. बाबासाहेब प्रयत्न तर करतो. अरुणराव 40-42 लाख रुपये, आजपासून मी बोलतो 2001चं, बापरे. आजपासून मी 22 वर्षापूर्वीचं बोलतोय तुमच्या पुढे, 22-23 वर्ष झाले. आणि ते कसं पेलणार? तर म्हटलं माझा मित्रपरिवार मोठा आहे. आणि त्यावेळी मी श्री शिवप्रतिष्ठानचं काम करत होतो, म्हणजे 84 ते 2000 सालापर्यंत. त्यामुळे भिडे गुरुजींच्या माध्यमातून माझे अनेक गावातून प्रचंड संपर्क होता. 700 तरुण माझे मला मानणारे होतेच. त्यांना सोबत घेऊन हा प्रयोग करायचा ठरला. आणि जनता राज्य प्रयोग मी 2001ला इस्लामपूरमध्ये आणले आणि ते यशस्वी झाले. इस्लामपूरसारख्या ग्रामीण भागामध्ये सलग 6 दिवस कार्यक्रम घेणं ही सोपी गोष्ट नाही. आणि पहिले 3 दिवस फ्लॉप गेला, लोक फिरकलेच नाहीत. आणि महाराष्ट्रात मी सगळ्यात जास्त तिकीट कमी ठेवलं होतं, 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये, शेवटचं 300 रुपये, तरी लोक येणार. कारण कराडला जनकल्याण प्रतिष्ठानवाल्याने माझ्या आधीच घेतला होता, 700 आणि 1000 रुपये तिकीट होतं पुढचं, आणि माझं शेवटचं 300 रुपये, तरी लोक येणार. मग 4था, 5वा, 6वा हे कसं तर मेळ बसला. आणि बाबासाहेबांनी आदल्या दिवशी मला विचारलं, अरुणराव पहिले 3 प्रयोग तर फ्लॉप गेलेत आणि इथं बऱ्यापैकी, तुमचं कसं झालं? नाही बाबासाहेब, मी जे काही केलं आहे आता त्यात सगळ्यांचं हे सगळं भागतंय. तुम्हाला काय 1 रुपया मिळत नाही, पण सगळ्यांचं भागतंय. अरुणराव तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे प्रतिष्ठानला. बाबासाहेब काय करायचं, उद्या तुम्ही राम नाईक त्यांना तुम्ही प्रयोग दिलेत मुंबईत आणि तिकडे जाणार आहे, काही काळजी करू नका, मी प्रयत्न करतो म्हणले. आणि इस्लामपुरातून फोन लावला त्यांना बाबासाहेबांनी की इस्लामपूरचा प्रयोग 1 दिवस वाढतोय. ते म्हणाले असे करू नका. नाही म्हणले, तुमचा प्रयोग वेळेत चालू होणार, फक्त 1 दिवस वाढतोय. तर ते म्हणाले की तुम्ही या, मग बाबासाहेब प्रयोग नाही आला तर चालेल, तुम्ही उभारला तर चालतंय माझ्या लोकांच्या पुढे. मग मी कार्यकर्त्यांना बोलवतो पहिल्या दिवशी आणि तुमचं व्याख्यान होतं. बाबासाहेब म्हटले ठीक आहे, मी येऊन उभारतो, पण 1 दिवस इस्लामपूरला जादा द्या. आणि बाबासाहेब मला इस्लामपूरचा शेवटचा प्रयोग जादा दिला आणि त्या प्रयोगात दिदी मला 18 लाख रुपये मिळाले. आणि त्या प्रयोगानं मी स्थिरावलो आणि माझे सगळे जे सामाजिक कार्य, शेकडो मुलांना मी दुचाकी सायकली, 3 चाकी सायकली, अपंगांना, त्यातला एकही पैसा माझ्या चौकटीच्या आत नाही आणला. ती प्रतिमा माझी सबंध वाळूज तालुक्यात राहिली, जिल्ह्यात राहिली. आणि म्हणून अरुण घोडके म्हणजे निस्वार्थी. बाबासाहेब म्हणायचे अरुणराव म्हणजे निष्पृह मनुष्य, निस्पृह, हे त्यांचा शब्दप्रयोग. हे सामाजिक कार्य सुद्धा तुम्ही करत आला आहात. याबरोबरच यामध्ये निस्वार्थीपणानं हे काम केलं आणि इतरांना काहीतरी देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तुमची झोळी भरलेली आहे सर, असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्यासाठी तुम्हाला अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार तुम्हाला त्यामध्ये एक मानाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट वक्ते पुरस्कार, विश्वरत्न पुरस्कार, प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार, शिवचिंतन पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, असे अनेक पुरस्कार तुम्हाला देण्यात आले, तुम्हाला गौरवण्यात आलेलं आहे. सर, हे सगळं पाठीमागं बघताना तुम्हाला काय वाटतंय आणि याच्यानंतर पुढे तुमचा काय मानस आहे, की पुढे तुम्हाला अजून काय करायचं आहे? पाठीमागं बघताना एवढंच जाणवतं दीदी, खरं सांगतो, मनापासून सांगतो, माझ्या लायकीपेक्षा परमेश्वरनं मला खूप दिलं आहे, शिवचरित्रानं मला खूप दिलं आहे. मग पुढं आपलं जे काय आयुष्य आहे ते शिवचरित्रासाठीच आणि शंभूचरित्रासाठीच. इतिहास जो सत्य आहे, ज्या इतिहासामुळे द्वेष पसरणार नाही, समाज ऐक्य भावना एकत्रित राहील, अशा पद्धतीने काही मान्य करून समाजाचं हित ज्यात असेल तो शोधण्याचा मार्ग आणि ते मौलिक जे संशोधन आहे ते समाजापुढं ठेवण्याचं काम पुढं करायचं, असं मला मनापासून वाटतं. आजची जी युवा पिढी आहे तिला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आजची युवा पिढी तशी विलक्षण प्रतिभावंत आहे. मग तू म्हणाल कशा अर्थानं? आता दोन्ही अर्थ इकडे लागू शकतात, की आपण सहज आज मोबाईल मी हाताळणं आणि माझ्या मुलानं लहानच्या मोबाईल हाताळणं, त्याचे जे हात चालतात ना,
माझ्यापेक्षा 10 पटीनं ताकदीनं त्याचे चालतात. बरोबर. एक बाजू जमेची अशी आहे हं. की जर चांगलं घेतलं तर तो माझ्यापेक्षा 10 पटीनं जास्त विलक्षण बुद्धिमान म्हणण्यापेक्षा कर्तृत्ववान होईल. मग नवीन पिढीला मला हेच सांगायचं आहे, जर आपण कर्तृत्ववान, शीलवान, धैर्यवान, संयमी, त्यागी, प्रकृतिदेशमुनी, द्वेषमुक्त, व्यसनमुक्त, तंटामुक्त, संस्कारक्षम असं जर बनायचं असेल तर शिवचरित्राची आपण शंभूचरित्राची कास पकडावी लागेल असं मला अगदी मनापासून वाटतं. कारण त्या शिवचरित्रामध्ये, शंभूचरित्रामध्ये आणि या सगळ्या चरित्रामध्ये विलक्षण एक ऊर्जा आहे, एक ताकद आहे, एक शक्ती आहे. ती तुम्हाला डिप्रेशनमधून शेकडो मैल दूर नेऊ शकते. अशी एक आंतरिक ऊर्जा त्या शिवचरित्रात पानापानावरती भरून फक्त आपण शोधणं आणि त्याला जवळ करणं एवढंच आपलं काम आहे. शिवरायांचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवला हो. तर एक संस्कारक्षम पिढी निर्माण होईल, नक्कीच याच्यात वादच वादच नाही. नाही. हो ना. यांचा आदर्श आपल्या पुढे ठेवावा आणि आपल्या आयुष्यामध्ये तशी वाटचाल करावी. हो. त्याशिवाय पर्याय नाही. पर्याय असं नाहीये. म्हणजे माझ्यासारख्या अभ्यासकाला काय आता मतमतांतर असू शकतात. असू शकतं. मी एक इतिहासाचा अभ्यासक आहे, स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. पण जे वाटतं आणि जे मी पाहिले या 35 वर्षामध्ये देशविदेशात व्याख्यानासाठी गेलो तर मला जाणवलं आहे. खरं सांगू का दीदी, शिवचरित्र हा विषय कोणाला आवडला पाहिजे तर आपण असं म्हणतो की आर्ट्स कॉमर्सच्या स्टुडंटला. खरं सांगू, जे साहित्याचा मेडिकल, अभ्यास करतात. इंजिनिअरिंग इथं माझी व्याख्यानं मोठ्या प्रमाणात होतात आणि त्या मुलांना विलक्षण गोडी, आवड. आता एवढंच नव्हे, भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये एमटेक झालेले अनेक स्टुडंट तिथे येऊन बसतात आणि मोडी लिपीतील, अरबी लिपीतील कागदपत्र अभ्यासतात, ड्राफ्टिंग करतात, नवीन संशोधन करतात. म्हणजे कधी कोणाला कुठं गोडी लागेल. आणि हे विश्वव्यापक आहे. आपण जेवढं ग्रहण करायला जाऊ, तेवढं जेवढं थोडंच शिकायला जाऊ तेवढं थोडंच आहे. शेवटच्या श्वासापर्यंत माणूस हा विद्यार्थीच असतो. निघण्यापूर्वी बाबासाहेबांनी 15 दिवसापूर्वी मला आधी बोलवलं होतं. हातात घेऊन 1.5 तास बसले होते आणि 1.5 तास मला हेच सांगत होते, अरुणराव आजन्म विद्यार्थी राहा. आणि ते बाबासाहेब शब्द आजही कानामध्ये तसेच कानामध्ये बसलेले आहेत आहेत, आणि कानामनात कोरलेले आहेत. बाबासाहेबच होते. बाबासाहेबांसारखा मनुष्य होणं शक्य नाही. आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळालेत. हो हो आणि त्यामुळे तुम्ही एवढे श्रीमंत आहात. हो, मी श्रीमंत आहे. आर्थिक नाही पण आहे. नक्कीच. अशा व्यक्तींचा सहवास लाभणं ही भाग्याची अगदी गोष्ट अगदी आहे. अगदी. आणि अशा सगळ्या व्यक्तींचा सहवास लाभून तुम्ही जे घडलात सर, तुम्ही समाजापुढे आदर्श आहात, तुमच्या विद्यार्थ्यांपुढे आदर्श आहात. आज तुम्ही आकाशवाणीमध्ये आलात, तुमचा सगळा प्रवास, तुमचे अनुभव, तुमचं वाचन, तुमचं लिखाण, तुम्ही शिकलेल्या गोष्टी या आमच्यासमोर मांडल्यात. त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि सगळ्या श्रोत्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद सर. दीदी. धन्यवाद दीदी. खूप खूप आभार आहे. आजचे पाहुणे या कार्यक्रमात शिवचरित्राचे आणि शंभूचरित्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर अरुण घोडके यांची मुलाखत आपण ऐकली. आज या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आम्ही प्रसारित केला. श्रोतेहो, याबरोबरच आजचा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.